20 एप्रिल 2024 शनिवार। तर मित्रांनो, आज जे आहे संभाजीनगरमधलं संध्याकाळच्या वेळेस बनलेलं हे वातावरण आहे। साधारण 7 वाजता सायंकाळी जोरदार असा पाऊस, वारा, वादळ, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली होती। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, खूपच जोरदार असा वारा आणि पाऊस जो आहे अवकाळी पाऊस पडताना दिसतोय। कुठेतरी वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो बदल होताना दिसतोय मित्रांनो। अवकाळी पावसाचे म्हणजे दिवसा जे टेम्परेचर वाढलेलं आहे, जवळजवळ 40 ते 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर गेलं आणि या टेम्परेचरचा जो परिणाम आहे तो वातावरणावरती होताना दिसतोय आणि जोरदार जो पाऊस आहे तो होतोय मित्रांनो। विजांच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस बऱ्याचशा भागामध्ये पडतोय। तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात पाऊस, वारा, वावधन, विजा होत आहे का, त्याची थोडीशी सावधगिरी सर्व मित्रांनी घेतली पाहिजे। कारण या परिस्थितीमध्ये तुम्ही गाडी चालवू शकत नाही आहे किंवा झाडाखालीही थांबू शकत नाही आहे। बरेचसे आपण व्हिडिओ आहे ते बघितले असेल की पत्रेचे पत्रे उडत आहे, झाडाचे झाडं उन्मळून पडत आहे मित्रांनो। त्यामुळे अशा वातावरणामध्ये आपण थोडंसं सांभाळून, जर घरी असाल तर घरी थांबा किंवा बाहेर जर असाल तर कुठेही तुम्हाला दुकान असेल किंवा आडोसा असेल त्या ठिकाणी थांबा मित्रांनो। ओपन जागेमध्ये शक्यतो थांबू नका। टू व्हीलरवर जर असाल तर टू व्हीलरवर प्रवास हा शक्यतो अशा परिस्थितीमध्ये करू नका, थांबा मित्रांनो। मोठी गाडी असेल तरीसुद्धा तुम्ही जर थांबला तर जास्तीचं तुमची मदत होईल। कारण अशामध्ये कितीही मोठ्या प्रमाणात वारा सुटू शकतो, झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्या तुटून रस्त्यामध्ये येऊ शकतात मित्रांनो। त्यामुळे अशा पावसामध्ये आपण काळजी घेणं आवश्यक आहे। आणि जी गाडी आहे स्लोली, कारण आपण या व्हिडिओची थोडीशी स्पीड वाढवलेली आहे, त्यामुळे गाडी जोरात आहे असं वाटत असेल तुम्हाला। ही गाडी फार दमाने होते, जास्त जोरात ही गाडी नव्हती मित्रांनो, फार स्लो गाडी चालवत होतो, जेणेकरून कुठलाही आपल्याला या वाऱ्या किंवा वावदानामुळे नुकसान होईल अशी गाडी आपण चालवलेली नाही आहे। फक्त ही स्पीड, व्हिडिओची स्पीड वाढवल्यामुळे तुम्हाला स्पीड मोठ्या प्रमाणात दिसू शकते। विजांचा कडकडाटसुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आज संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा झालेला आहे, वाऱ्यासह जोरदार पाऊस आहे। तुमच्या जिल्ह्यात नेमकी कशी परिस्थिती होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। तुमच्याकडची परिस्थिती, उष्णता किती होती, पाऊस किती प्रमाणात झाला, वारं होतं का मित्रांनो। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्व शेतकरी काळजी घेतील, सर्व मित्र काळजी घेतील। व्हिडिओला लाईक करा। आतापर्यंत आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। कारण याद्वारे आपण सर्व शेतकऱ्यांना, सर्व मित्रांना माहिती देत असतो, अपडेट देत असतो, वेगवेगळ्या पिकाविषयी असतील, वातावरणाविषयी असतील मित्रांनो। त्यामुळे ही एक शेतकऱ्यांची मदत असते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करणं हे फार आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ज्या अपडेट आहे न्यूजच्या त्या मिळू शकतील मित्रांनो। तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, धन्यवाद।